नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीसाठी 4 सभा घेतल्या. त्यापैकी मुंबईतील सभेचं आयोजन मनसेनं केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका राजकीय मंचावर आले. या सभेनंतर राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मनसेच्या शाखांना भेटी दिल्या. पण राज ठाकरेंच्या या भेटीगाठींवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. शुक्रवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडली. राज ठाकरेंच्या मनसेनं या सभेचं आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतील या सभेच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरे महायुतीच्या मैदानात उतरल्याचं बघायला मिळालं. राज ठाकरेंनी उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या शाखांना भेट दिल्या. तसंच घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या. स्वतःच्या मनसेच्या शाखांनी गुण पाजळवले थोडक्यात त्यांनी की स्वतःची मनसेची शाखा सोडून ते इतर ठिकाणी जात आहेत. तर माझ्या मते विश्वप्रवक्त्यांना काही माहिती नसेल की ते मनसेच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये त्यांच्या आमच्या मनसेच्याच कार्यालयामध्ये भेटण्या करतात. राज ठाकरेंच्या या शाखा भेटीमागे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील मराठी विरुद्ध गुजराती वादाची किनार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात असा वाद रंगल्याची चर्चा होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीगाठींना राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. राज ठाकरे मैदानात उतरल्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला, कारण मुंबईत मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली. कोणाच्या शाखांना, भाजपच्या का संघाच्या? कोणाच्या शाखा? त्यांच्याकडल्या शाखा आहे. आता मोदींच्या शाखा, संघाच्या शाखा, त्यांच्या शाखा ते विलीन झालेत. ते मोदींच्या चरणी विलीन झाले, महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. तसंच महायुतीसाठी काही मतदारसंघात त्यांनी जाहीर सभाही घेतल्या. मात्र त्यांच्या शाखा भेटीवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळत आहे. विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.